हिवाळ्यामध्ये हा हिरवा वाटाण्याचा मसाले भात आमच्याकडे आठवड्यातून 2-3 वेळा होतोच. तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत देखील शेअर करूया. तर यासाठी 2 वाट्यात तांदूळ घेतलेले आहेत. तर तांदूळ आधी स्वच्छ धुवून घेतले. तांदूळ आपण जे रोजचे वापरतो ना तेच घेतले. तुम्हाला जर बासमती तांदूळ वापरायचा असेल ना तो देखील इथे वापरू शकता. 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून घेतल्यानंतर हे आपण साईडला ठेवून घेऊया. तर जोपर्यंत मसाले तयार करून घेतोय तोपर्यंतच हे पाण्यात ठेवायचे आहे. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घातलेलं आहे, आलं घातलं आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं एक हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरला मी हे फिरवून घेतलं आणि हे वाटण तयार करून घेतलं. आता हे साईडला ठेवून घेऊया. आता कुकरमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे, मोहरी आणि जिरं घालायचं आहे. यासोबतच एक मोठा तुकडा कलमीचा घातलेला आहे. 3 ते 4 हिरव्या विलायच्या घेतल्या आहेत आणि इथे 3 तेजपान घेतलेले आहेत आणि थोडेसे इथे मी काजूचे तुकडे घेतलेले आहेत. आता हे आपण तेलामध्ये चांगलं फिरवून घेऊया. नंतर याच्यामध्ये एक मोठा साईजचा कांदा असा पातळ पातळ कट करून घेतलेला आहे. याला देखील आपण परतून घेऊया. हे परतून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते याच्यामध्ये घालायचं आहे. आता हे वाटण आपण कच्चंच वापरलं होतं त्याच्यामुळे हे चांगलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर परतून झाल्यानंतर एक मोठा साईजचा टमाटर मी ते कट करून घेतलेला आहे. सोबतच थोडंसं लाल तिखट, हळद पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे. सोबत चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये किसलेला खोबरा किस घेतलेला आहे किंवा तुम्ही बारीक खोबरा किस मिळतो ना तो घालायचा आहे. तर खोबरा किस आवर्जून घाला, याची चव खूप छान लागते. आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत. तर हिरवा वाटाणा, सोबतच बटाटा घेतला आहे आणि फ्लावर घेतले आहेत. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना ते इथे घालू शकता. म्हणजे गाजर किंवा बीन्स वगैरे सुद्धा इथे घालू शकता. ह्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या. तर तेलामध्ये या मसाल्यामध्ये मी 3-4 मिनटं ह्या भाज्या परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये हा तांदूळ घातलेला आहे जो आपण भिजत ठेवला होता. हा देखील आपल्याला 2 मिनटं या मसाल्यासोबतच परतून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर हा भात आहे ना आपण जो तांदूळ आहे तो भिजत घातला होता त्याच्यामुळे जास्त फिरवायचा नाही आहे, नाहीतर तो तांदूळ आहे ना तो तुटू शकतो. आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यानंतर याला मिक्स करून घेतलं आहे. तर लगेचच कुकरचं झाकण लावायचं नाही आहे. याला कुकरमध्ये असंच उकळू द्यायचं. तर इथे बघू शकता 60 ते 70% हा भात शिजलेला आहे. आता फक्त आपल्याला एक सिट्टी काढून घ्यायची आहे. तर याचं झाकण लावून फक्त एक सिट्टी काढून घेऊया. तर बघू शकता आता आपला हा मसाले भात तयार झाला आहे. काढून बघू. तर बघा अप्रतिम असा मसाले भात होतो आणि या पद्धतीने केला ना अगदी सुटसुटीत होतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि या हिवाळ्यामध्ये हा मसाले भात एकदा नक्कीच ट्राय करून बघा. वरून मस्त कोथिंबीर घातलेली आहे आणि एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं. तर हा मसाले भात ताकाचे सोबत किंवा कढीसोबत खाल्ला ना तर अप्रतिमच लागतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चला तर मग बाय बाय.